मराठा आरक्षणाचा फैसला आता लवकरच होणार आहे। मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिकेच्या अंतिम सुनावणीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात मुंबई उच्च न्यायालय दाखल याचिकांवरती सुनावणी पूर्ण करून आपला निर्णय देईल। याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा युक्तिवाद पूर्ण झालाय। सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50% घालून दिलेली असून मराठा समाजाला दिलं गेलेलं आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं म्हणणं आहे। कुणबी समाज आरक्षणाच्या कक्षेत आहे, मग मराठा समाजाला वेगळं 16% आरक्षण कशाला, असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केलाय। मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून संजीव शुक्ला यांनी देखील मराठा आरक्षणाला आव्हान दिलंय। बुधवारच्या सुनावणीत ॲडव्होकेट अरविंद दातर यांनी शुक्ला यांच्या वतीनं बाजू मांडली। मराठा आरक्षणाविरोधात मुस्लिम संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मराठा आरक्षण रद्द करून अल्पसंख्याकांना देण्याची मागणी रझा अकॅडमी, अमन कमिटी, वक्फ बोर्डाचे मेंबर्स आणि काही मौलवींनी केली आहे। आज आम्ही माननीय न्यायालयाला हे अवगत करून दिलं की राज्य सरकार काय मृत अवस्थेत आहे का, सरकार मृत अवस्थेत आहे का। त्याचं कारण स्पष्ट आहे की कोणताच वर्ग, अंदमान निकोबारमधले आदिवासी वर्गसुद्धा 100% अशिक्षित असू शकत नाहीत, परंतु सरकारने दिलेल्या रिपोर्टमध्ये मात्र 100% अशिक्षित आहेत असं म्हटलेलं आहे। त्यासोबत आम्ही शाहू महाराजांचा जो नोटिफिकेशन आहे ते निदर्शनास आणून दिलं। शाहू महाराज म्हणतात 50%, बाबासाहेब आंबेडकर संविधानिक सभेमध्ये म्हणतात की आरक्षण हे कमी असलं पाहिजे, आरक्षण मेजॉरिटीन होऊ शकत नाही। ह्या संबंध बाबी आम्ही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला। राज्य शासनाला आणि ऑफकोर्स कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्समध्ये पण राज्य शासनाला रिझर्वेशन करण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि तो कितपर्यंत करावा, एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये तो 50%च्या वरही, जर 50% पर्यंत करायला जर राज्य शासनाला अधिकार आहे आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्समध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतो तुम्ही जाऊ शकता, तर तो एक्सेप्शनल सर्कमस्टान्समध्ये राज्य शासनच जाऊ शकतं। आणि असं नाही आहे की राज्य शासनाला पॉवर नाही आहे लेजिस्लेशन नवीन आणायचं 50%च्या वरही। 50%चं जे काही लिमिट आहे ते ऑलरेडी संपलेलं आहे, कारण सेंटरनं जे काही 10%चं आरक्षण दिलेलं आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टात देखील चॅलेंज झालेलं नसल्यामुळं 50%चं लिमिट हे नाही आहे आणि असा कुठलाही कायदा नाही आहे। इंदिरा साहनी जे रिपोर्ट आधारे ते बोलतात, खरं बऱ्याच ठिकाणी ते आहेत। महाराष्ट्रात ऑलरेडी 52% हे आहेत, 50%चं महाराष्ट्रानं ऑलरेडी लिमिट ओलांडलेलं आहे। त्याचबरोबर 5% जे काही मुस्लिम आरक्षण आहे त्याला कोर्टानं स्टे दिलेलं नाही, त्यामुळे 57% महाराष्ट्रात आहे, त्यामुळे 50%च्या आरक्षणाला कुठलाही कायदेशीर बेस राहिलेला नाही आहे।